गुड मॉर्निंग सगळ्यांना सुप्रभात। चला पटपट या ठिकाणी सगळे जॉइन व्हा। व्हेरी गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग। नवोदय परीक्षा 2026 याच्या पहिल्या सेशन मध्ये आपण नवोदय परीक्षेच्या संदर्भामध्ये काही माहिती या ठिकाणी पाहिली होती। तर आज आपण थोडंसं डिटेल्ड मध्ये या परीक्षेच्या संदर्भामध्ये माहिती घेणार आहे। तर पाठीमागे चर्चा केल्या पद्धतीनं आपण नवोदय परीक्षेमध्ये एकच संयुक्त पेपर असतो आणि त्याच्यामध्ये 3 विषयांचा या ठिकाणी समावेश असतो। हे जे 3 विषय आहेत याची 3 खंडामध्ये विभागणी केलेली असते, खंड 1, खंड 2 आणि खंड 3। आता ज्या विद्यार्थ्यांनी पहिला व्हिडिओ बघितला नाही तर अशा विद्यार्थ्यांनी तो पहिला व्हिडिओ सुद्धा या ठिकाणी बघून घ्या। आज आपण थोडंसं डिटेल्ड मध्ये या नवोदय परीक्षेच्या संदर्भामध्ये माहिती घेणार आहे। तर बघा, खंड 1 मध्ये मानसिक क्षमता चाचणी, मानसिक क्षमता चाचणी, त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 ते 40 पहिले जे 40 प्रश्न असतात खंड 1 मध्ये, तर ते मानसिक क्षमता चाचणी या घटकावरती असतात। आणि बघा, मानसिक क्षमता चाचणी या प्रश्नपत्रिकेत पुढील 10 प्रकार असतात। तर किती प्रकार असतात बघा, एकूण या ठिकाणी 10 प्रकारांचा समावेश याच्यामध्ये आहे। 10 प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि प्रश्नपत्रिकेत या प्रश्न क्रमांकाचा क्रम वेगळा असू शकतो। आता कोणते 10 भाग, 10 प्रकारचे प्रश्न विचारले जातात बघा। एकूण टाइप 10 आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये भाग 1, भाग 1 ते भाग 10 असे 10 भाग आहेत आणि याच्यावरती तुम्हाला जवळजवळ 40 प्रश्न या ठिकाणी विचारलेले असतात। या भागामध्ये बघा, मानसिक क्षमता चाचणीमध्ये केवळ आणि केवळ आकृतीच्या स्वरूपातील हे 40 प्रश्न विचारलेले असतात। म्हणजे याच्यामध्ये फक्त आकृत्यांचा समावेश असतो आणि या विषयासाठी एकूण 50 गुण असतात। कारण टोटल जो पेपर असतो तो 100 गुणांचा असतो आणि त्याच्यातले जे 50 गुण आहेत तर ते सेपरेट या घटकाला आहेत। कुठल्या? मानसिक क्षमता चाचणी। प्रश्न 40 आहेत, प्रश्न 40 आहेत, पण त्याचे गुण किती आहेत? 50। म्हणजे प्रत्येक बिनचूक उत्तरासाठी, म्हणजे प्रत्येक बरोबर उत्तरासाठी तुम्हाला 1.25 गुण राहतात। 1.25 गुण राहतात, म्हणजे 1.25 गुण एका बरोबर उत्तरासाठी तुम्हाला मिळेल। अशा 40 प्रश्नांचे 50 गुण तुम्हाला मिळतील। मग आता याच्यामध्ये बघा, कुठले कुठले 10 प्रकारचे भाग विचारलेले असतात ते बघून घेऊयात आपण। बघा, याच्यामध्ये जो पहिला भाग आहे, याच्यामध्ये जो पहिला भाग आहे तो काय आहे बघा, भाग क्रमांक 1 वेगळे पद शोधा। भाग क्रमांक 1 जो आहे त्याच्यामध्ये काय दिले त्यांनी? वेगळे पद शोधा। म्हणजे आकृत्या दिलेल्या असतात आणि त्या आकृत्यामधून तुम्हाला वेगळी आकृती कोणती आहे ही या ठिकाणी शोधायची असते। म्हणजे टाइप नंबर 1 झाला, वेगळे पद शोधा। तर याच्यामध्ये या भाग 1 मध्ये एकूण प्रश्न, या भाग 1 मध्ये हे एकूण प्रश्न 4 असतात। तुम्हाला प्रत्येक भागामध्ये 4 प्रश्न असतात। 10 भाग म्हणजे 4 10 किती झाले बाळांनो? 40 प्रश्न झाले। मग आता पहिला टाइप कुठला आहे? वेगळे पद शोधा। म्हणजे वेगळे पद शोधा म्हणजे काय असतं? तर वेगळे पद शोधा म्हणजे आकृत्या दिलेल्या असतात आणि त्याच्यामध्ये 4 आकृत्यांमध्ये या चौघांमध्ये एक वेगळीच आकृती असते। 3 आकृत्या सारख्या असतात आणि एक आकृती टोटली कशी असते? वेगळी असते। ती वेगळी आकृती आपल्याला काय करायचे? शोधून काढायचे। त्याच्यानंतर भाग 2 असतो। भाग 2 मध्ये सुद्धा एकूण प्रश्न 4 असतात। एकूण प्रश्न या ठिकाणी 4 असतात आणि जुळणारी आकृती शोधा। पर्यायामध्ये आकृत्या 4 दिलेल्या असतात
आणि एक प्रश्न आकृती दिलेली असती, तर उत्तर आकृतीतली कुठली आकृती जी आहे ती तंतोतंत प्रश्न आकृतीला जुळेल. म्हणजे दिलेल्या प्रश्नातल्या आकृतीला उत्तरामधली कुठली आकृती जॉईन होईल, जोडू शकेल अशी जुळणारी आकृती तुम्हाला काय करायची आहे, शोधायची आहे. भाग 3 मध्ये सुद्धा एकूण प्रश्न 4 असतात. याच्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत बघा, तर आकृती पूर्ण करा. आकृती एक दिलेली असते आणि एक आकृती जी आहे ती अनकम्प्लीट असते, म्हणजे इनकम्प्लीट असते. आणि मग तुम्ही काय करायचं आहे, 4 पर्याय असतात, त्या 4 पर्यायामधली कोणती आकृती आपण नेऊन तिथं जॉईन केल्यानंतर ती आकृती काय होईल, पूर्ण होईल. म्हणजे आकृती पूर्ण करण्याचे काय असतात, प्रश्न असतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे भाग क्रमांक 4. याच्यामध्ये सुद्धा एकूण प्रश्न या ठिकाणी 4 आहेत. आणि मालिका पूर्ण करा. मालिका पूर्ण करा म्हणजे आकृत्या दिलेल्या असतात आणि त्याच्यानंतरची पुढे कोणती आकृती येईल त्या आकृतींमध्ये विशिष्ट असा सहसंबंध असतो आणि त्याच्यानुसार ती मालिका काय करायची असते, तुम्हाला पूर्ण करायची असते. भाग 5 मध्ये सुद्धा एकूण प्रश्न या ठिकाणी 4 आहेत. एकूण प्रश्न या ठिकाणी 4च विचारलेले असतात प्रत्येक भागामध्ये. तर त्या आकृत्यांमधील समसंबंध शोधा. दिलेल्या ज्या आकृत्या आहेत त्या आकृत्यांमधला सारखा जो संबंध आहे, सारखी आकृती म्हणजे एक आकृती दिलेली असते आणि त्याचा तंतोतंत जुळणारी तुम्हाला काय करायचं आहे, सेम टू सेम आकृती काय करायची आहे, पर्यायामधून काय करायचे, शोधायचे आहे. आजच्या सेशन मध्ये आपण काय करणार आहे बघा, या काही भागातल्या काही प्रश्नांचा सुद्धा आपण सराव करून घेणार आहे. एकूण किती भाग आहेत, 10 भाग आहेत. एकूण 10 भाग आहेत. 10 भागापैकी आजच्या सेशन मध्ये आपण 5 भागांवरचा एक प्रश्न तुम्हाला सोडवून देणार आहे की जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल, अरे हे असे प्रश्न असतात होय, मग सोपे आहेत की. वेगळे पद कसं शोधायचं, जुळणारी आकृती कशी शोधायची, दिलेली आकृती पूर्ण कशी करायची, किंवा एखादी मालिका सिरीज दिलेली आहे तर ती कशी पूर्ण करायची, किंवा आकृत्यांमधला समसंबंध, सारखा संबंध किंवा समान असणारी तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला शोधायची आहे. येतं का लक्षात? तर याच्यावरचे प्रश्न आपण शेवटी बघणार आहे. तर कुणी व्हिडिओ स्किप करू नका, कडपर्यंत शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती पण होऊन जाईल आणि काही प्रश्न तुम्हाला सरावासाठी मी सोडवूनही देणार आहे की जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की बाबा अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला काय करायचे आहेत, सोडवायचे आहेत. त्याच्यानंतर बघा पुढचा जो भाग आहे तो पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे. याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये 6वा भाग असा आहे. 6वा भाग याच्यामध्ये आहे असा काय बघा की भौमितिक रचना पूर्ण करा. भूमितीच्या दृष्टिकोनातून काही आकृत्या दिलेल्या असतात, ती भौमितिक रचना तुम्हाला काय करायची असते, पूर्ण करायची असते. त्याच्यानंतर सगळ्यांचा आवडता भाग असतो बघा, आरशातील प्रतिमा ओळखा. म्हणजे काय केलेलं असतं, एक प्रतिमा, एक इमेज एक दिलेली असते आणि ती इमेज आरशामध्ये कशी दिसल म्हणजे आरशातील प्रतिमा तुम्हाला काय करायचे, ओळखायचे. त्याच्यानंतर भाग क्रमांक 8 जो आहे तो काय बघा, आकृत्यांची घडी घाला व उलगडा. म्हणजे आकृती दिलेली असते, एक ती आकृती उलगडल्यानंतर कशी दिसेल किंवा त्या आकृतीची आपल्याला काय करायचे आहे, घडी घालायची आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतात. तर तेही आपण आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये, मात्र हे जे 5 भाग आहेत ते आपण नेक्स्ट सेशनमध्ये घेतलेले आहेत. आजच्या सेशनमध्ये 5 भागांवरची उदाहरणं घेतो आणि पुढच्या सेशनमध्ये या भागांवरची उदाहरणं घेतो. भाग 9 आहे अवकाश कल्पना म्हणायचं त्याला, किंवा आकृत्यांचे तुकडे जोडा. आकृत्या ज्या असतात त्या आकृत्यांचे तुकडे काय करायचे, त्या जोडायचे आहेत आणि त्या आकृती आपल्याला काय करायचे, पूर्ण करून कशी दिसते हे आपल्याला या ठिकाणी इथं पाहायचं. त्याच्यानंतर भाग 10 मध्ये तुम्हाला काय बघा, लपलेली आकृती शोधा. लपलेली आकृती शोधा. 4 पर्याय दिलेले असतात आणि मेन प्रश्नामध्ये एक आकृती दिलेली असते, तर त्याच्यातला एक भाग जो असतो तो गुप्त असतो, तो तुम्हाला त्या 4 पर्यायामधनं काय करायचं आहे बघा, शोधून काढायचा आहे. थोडंसं आकृत्याची घडी घालायची, उलगडायचं किंवा त्याच्यामध्ये लपलेली आकृती वगैरे शोधायची. तर अशा प्रश्नांसाठी किंवा आपण म्हणतो आरशातील प्रतिमा ओळखायची आहे, तर याचं जर तुम्हाला परफेक्शन यायचं असेल, हे करेक्ट उदाहरणं तुमचे बरोबर यायचे असेल, तर याचा सराव खूप या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आपल्याला सराव भरपूर करायचा आहे.
तर याही भागांवरती म्हणजे भौमितिक रचना पूर्ण कशी करायची, आरशातील प्रतिमा कशी ओळखायची, आकृत्याची घडी घातल्यावर कशी दिसल, उलगडल्यानंतर कशी दिसल, अगदी ट्रिक्सच्या साह्यानं आपण या ठिकाणी घेणार आहे. त्याच्यानंतर आकृत्यांचे तुकडे काय करायचे, जोडायचे आहेत, एखाद्या ह्याच्यामध्ये लपलेल्या आकृती आपल्याला काय करायचे, शोधायचे आहे. अशा या 10 भागांवरती प्रत्येकी 4 प्रश्न, प्रत्येक भागावर 4 प्रश्न, असे 40 प्रश्न तुम्हाला मानसिक क्षमता चाचणी, मानसिक क्षमता चाचणीवरती विचारले जातील. येते का लक्षात? तर या पद्धतीनं हा पहिला खंड या 10 भागांसाठी आहे. त्याच्यानंतर बघूयात आपण, बघा पुढचा खंड आहे खंड 2, आणि त्या खंड 2 मध्ये बघा, खंड 2 मध्ये अंकगणित आहे. खंड 2 मध्ये काय आहे बघा, अंकगणित आहे. अंकगणित अगदी बेसिक क्रिया आहेत. कुठल्या कुठल्या अंकगणितामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे तुम्हाला याच्यामध्ये पुढे बघायला मिळेल. बघा, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका गणित दुसरा भाग आहे आपला. पहिला झाला मानसिक क्षमता चाचणी, दुसरा आपला घटक आहे गणित. या विषयावर एकूण 20 प्रश्न आपल्याला विचारले जातात. मग अशी मानसिक क्षमता चाचणीचे 40 प्रश्न होते, आता अंकगणिताचे 20 प्रश्न असतात आणि त्यांना 25 गुण आहेत. आणि त्यांना काय आहेत, 25 गुण आहेत. आणि प्रत्येक प्रश्न हा अनिवार्य असतो, म्हणजे प्रत्येक प्रश्न तुम्हाला सोडवायचाच आहे. म्हणजे नसं ना का 5 प्रश्न दिले आणि कोणते पण 3 सोडवा असला प्रकार नसतो. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक प्रश्न हा तुम्हाला कसा आहे, हो अनिवार्य आहे, म्हणजे सोडवायचाच आहे. नाही सोडवला तर त्याचे मार्क तुमचे जातील. प्रत्येक बिनचूक उत्तरासाठी 1.25 गुण या ठिकाणी दिला जातो. म्हणजे 1.25 गुण या प्रत्येक प्रश्नाला आहे. म्हणजे 20 प्रश्नांचे किती गुण झाले बघा, 25 गुण झाले. 20 प्रश्नांचे किती गुण झाले, 25 गुण झाले. आणि यांचा प्रश्न क्रमांक असतो 41 ते 60. म्हणजे पहिले 40 प्रश्न मानसिक क्षमता चाचणीचे, तिथून पुढे प्रश्न क्रमांक 41 ते 60 नंबर आहे, प्रश्नांचा नंबर आहे. 41 पासून ते 60 पर्यंतचे जे प्रश्न असतात, असे 20 प्रश्न कशावरती विचारले जातात, अंकगणितावरती विचारले जातात. ओके. त्याच्यानंतर बघा एक मिनिट, त्याच्यानंतर बघा एक मिनिट, बघा आता याच्यामध्ये जो अंकगणित तुम्हाला विचारलेला आहे, त्याच्यामध्ये किती प्रकारचे बघा 20 प्रश्न विचारले जातात, पण एकूण घटक 12 आहेत. एकूण 12 घटक आहेत. त्याच्यातला जो पहिला घटक आहे, पहिला आहे संख्या आणि संख्या पद्धती. संख्या आणि संख्या पद्धती वेगवेगळ्या बघा संख्या असतात आणि त्या संख्येवरची जी गणित असतात ती त्याच्यावर उदाहरण विचारलं जाऊ शकतं. किंवा दुसरा असा भाग असतो की पूर्ण संख्यांवरील 4 मूलभूत क्रिया, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या क्रियांवरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. म्हणजे अंकगणितामध्ये टोटल प्रश्न 20 प्रश्न आहेत. आणि हे 20 प्रश्न एकूण घटक किती आहेत बघा, तर एकूण घटक आहेत 12. जसे मानसिक क्षमता चाचणीवरती 10 भागांवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात, तसं अंकगणिताचे किती घटक आहेत, 12 घटक आहेत. जसं नाही का, मग तुम्हाला साध्या भाषेमध्ये म्हणलं तर मानसिक क्षमता चाचणीला 10 प्रकरण आहेत असं धरून चाला, आणि अंकगणिताला 12 प्रकरण आहेत असं धरून चाला, म्हणजे तुम्हाला लगे लक्षात येईल. त्याच्यातला पहिला आहे संख्या आणि संख्या पद्धती, दुसरा आहे पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया, तिसरा जो घटक आहे तो आहे अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म. अवयव वगैरे आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत, कसे संख्यांचे अवयव पडतात, पदावलींचे अवयव कसे पडतात, ते आपल्याला काय करायचं त्याच्यामध्ये पाहायचं आहे. येते लक्षात. पुढं चौथा जो भाग आहे बघा, चौथा भाग कशाच्या संदर्भामध्ये बघून घ्या, तर दशांश, अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया. हा IMP आहे, हा IMP आहे. याच्यामध्ये 100% तुम्हाला प्रश्न विचारला जातो, दशांश, अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया. आता दशांश अपूर्णांक म्हणजे काय वगैरे ते सगळं आपण शिकणार आहोत. आणि मूलभूत क्रिया काय असतात, त्या दशांश अपूर्णांकाची बेरीज करायची आहे, दशांश अपूर्णांकाची वजाबाकी करायची आहे, दशांश अपूर्णांकांचा गुणाकार करायचा आहे का नाही.
या पद्धतीनं किंवा भागाकार असेल त्या पद्धतीनं. इथं 5वा घटक असा आहे की दशांश आणि व्यावहारिक अपूर्णांकांचे एकमेकांमध्ये रूपांतर करायचं आहे. म्हणजे 2 प्रकार असतात, एक दशांश अपूर्णांक असतो आणि एक व्यावहारिक अपूर्णांक असतो. असे 2 घटक असतात, तर त्यांचं एकमेकांमध्ये रूपांतर करायचं आहे. म्हणजे दशांश अपूर्णांकाचं रूपांतर व्यावहारिक अपूर्णांकामध्ये करायचं आहे आणि व्यावहारिक अपूर्णांकाचं रूपांतर दशांश अपूर्णांकामध्ये करायचं आहे. हा झाला 5वा घटक. 6वा घटक असा आहे की एखाद्या आकृतीची लांबी दिलेली असते, एखाद्याचं वस्तुमान वजन दिलेलं असतं, एखादी धारकता म्हणजे काय, समजा त्याच्यामध्ये काय मावतं, समजा उदाहरणार्थ वृत्तचित्र आकार आहे किंवा एक बॉक्स आहे किंवा एखादा पाण्याचा हौद आहे, त्याला काय म्हणतात, पाण्याच्या हौदामध्ये पाणी किती मावतं म्हणजे ती त्याची काय झाली, धारकता झाली. काल आहे, त्याच्यानंतर चलन किंवा पैशावरची उदाहरणं आहेत, आलं का लक्षात. तर अशा या घटकांवरती सुद्धा आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारले जाणार आहेत. ओके, या सुद्धा सर्व 12 घटकांवरती आपण सेपरेट लेक्चर घेणार आहे. या सुद्धा 12 घटकांवरती आपण सेपरेट लेक्चर घेणार आहे. यूट्यूबवरती पण घेणार आहे आणि आपल्या स्वतःच्या क्लासच्या ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा घेणार आहे. ओके, त्याच्यानंतर बघूयात आपण 7वा घटक आहे बघा. हा घटक सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याला म्हणायचं पदावली. पदावली तुम्हाला माहित आहे बघा, ब्रॅकेट वगैरे दिलेले असतात, गुणाकार दिलेला असतो, बेरीज दिलेली असते, वजाबाकी दिलेली असते, भागाकार दिलेला असतो आणि क्रमानं काय करायचं असतं ते सोडवायचं असतं. अगोदर गुणाकार करायचा का वजाबाकी करायची, नेमकं काय करायचं, त्याला आपण बॉडमासचा नियम म्हणतो. कशाचा नियम म्हणतो, बॉडमासचा नियम म्हणतो. या नियमाच्या आधारे आपण या पदावली काय करणार आहे बघा, सोडवणार आहे. तर असा हा घटक आहे क्रमांक 7. त्याच्यानंतर 8वा घटक आहे बघा. 8वा घटक आहे अपूर्णांक. अत्यंत महत्वाचा आहे अपूर्णांक. समच्छेद म्हणजे सारखा छेद असणारे, समान छेद. समच्छेदचा अर्थ काय रे, समान छेद असणारे अपूर्णांकाची काय करायचे तुम्हाला, बेरीज आणि वजाबाकी. आणि एक गोष्ट सगळ्यांनी इथं लक्षात घ्यायची आहे, एक गोष्ट सगळ्यांनी इथं लक्षात घ्यायची आहे. कुठली गोष्ट लक्षात घ्यायची आहे बघा, अपूर्णांकांचा भागाकार व भिन्न छेद अपूर्णांक हे पाठ अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेले आहेत. म्हणजे अपूर्णांकाची फक्त बेरीज आहे, अपूर्णांकाची वजाबाकी आहे. अपूर्णांकाची बेरीज करायची का तुम्ही, हो सर करायची. अपूर्णांकाची वजाबाकीचा अभ्यास करायचा का, करायचा. पण अपूर्णांकांचा भागाकार शिकायचा नाही. आणि भिन्न छेद बघा, समान छेदाचाच फक्त आपल्याला अभ्यास आहे, भिन्न छेद जे आहे ते भिन्न छेदाचा आपल्याला अभ्यास करायचा नाही. कळतंय का, म्हणजे काय नंतर आपण सगळं करत बसतो, आलं का लक्षात. त्याला जास्त वेळ घालवायचे काही कारण नाही. जेवढं त्यांनी ठरवून दिले तेवढाच आपण अभ्यास करायचा. काय करायचं, समान छेद असणाऱ्या अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करायची आणि गुणाकार पण करायचा. कशाचा, समान छेद असणाऱ्या अपूर्णांकाची बेरीज शिकायची, समान छेद असणाऱ्या अपूर्णांकाची वजाबाकी आणि समान छेद असणाऱ्या अपूर्णांकांचा गुणाकार, भागाकार नाही. त्याच्यानंतर भिन्न छेदचा काय सुद्धा अभ्यास नाही. त्याच्यानंतर 9वा आपला घटक आहे बघा. 9वा घटक आहे नफा आणि तोटा. नफा आणि तोटा. आता बघा तुम्ही 5वीला आहात, आहे की नाही, लहान आहेत का नाही तुम्ही, मग त्याच्यामध्ये काय केलं बघा त्यांनी, किती टक्के नफा झाला आणि किती टक्के तोटा झाला हे शिकायचं नाही, फक्त साधं शिकायचं आहे तुम्हाला. साधा भाग आहे, सोपा आहे, ते काय अवघड नाही. मी आहे ना, काय काळजी करू नका. नफा आणि तोटावरचे आपल्याला गणित शिकायचे आहेत. पण शेकडा नफा आणि शेकडा तोटा मात्र आपल्याला हा पाठ अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. म्हणजे नवोदयच्या परीक्षेमध्ये भिन्न छेद असणाऱ्या अपूर्णांकांचा काही भाग विचारला जाणार नाही आणि शेकडा नफा आणि शेकडा तोटा म्हणजे किती टक्के तोटा झाला, किती टक्के नफा झाला असले येणार नाही. फक्त काय येणार त्याच्यामध्ये, नफा आणि तोटा. साधी गणित त्याच्यामध्ये असतील, आलं लक्षात. तर त्या पद्धतीने आपण त्याच्यावरचा पण भाग घेऊया. एकूण 12 घटक आहेत. किती झाले बघा बरं, आतापर्यंत 9 घटक झाले. चला पुढचे बघूयात अजून किती घटक आहेत. हे बघा, असं का होतंय, असं का होतंय बघा. 1 मिनिट. चलो, तर हे 9 झाले आणि आपल्याला काय करायचं आहे, हे सिलेक्ट करायचं आहे, पुढं जायचं आहे. ओके, थोडंसं काहीतरी हुकलं की काहीतरी होतं. हां, चला पहा इकडे. आता 10 नंबरचं जे प्रकरण आहे ना, 10 नंबरचं कशामध्ये, अंकगणितामध्ये. अंकगणितामध्ये 10 नंबरचं प्रकरण आहे परिमिती क्षेत्रफळ.
बहुभुजाकृती, परिमिती, चौरस, आयत आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळ. हा घटक अत्यंत सोपा आहे बाळांनो, हा घटक अत्यंत सोपा आहे. परिमिती म्हणजे काय आहे आपण ते बघणार आहे. सर्व बाजूंची बेरीज कशी करायची किंवा क्षेत्रफळ कसे काढायचे म्हणजे कुणाकुणाचे. बघा पहिला आहे बहुभुजाकृती. बहुभुजाकृती म्हणजे काय, ज्या आकृतीला अनेक बाजू असतात. दाखवू का तुम्हाला एखादी आकृती काढून. हे बघा ही असा मी काढला, त्याच्यानंतर ही असा काढला आणि त्याच्यानंतर मी असा काढला आहे का नाही. तर हा काय झाला बघा, हा काय झाला, एक झाला षटकोन. हा काय झाला बघा, एक झाला, हा झाला षटकोन. किंवा मी असा काढला सपोज दॅट. बघा असा घेतला, हा मी असा घेतला आणि हा बघा मी हे असा घेतला. म्हणजे इथे एक बाजू आहे, दुसरी बाजू आहे, ही तिसरी आहे, ही चौथी आहे, ही पाचवी आहे. म्हणजे हा झाला बहुभुजाकृती. ज्या आकृतीला अनेक बाजू आहेत, ज्या आकृतीला अनेक बाजू आहेत आहे का नाही. हा षटकोन आहे, हा पंचकोन आहे. 5 बाजू आहेत इथं, 5 कोण आहेत म्हणजे पंचकोन आहे. इथं 6 कोण आहेत, 1 2 3 4 5 6 म्हणून हा झाला षटकोन. कळलं का. हा याला म्हणायचं बहुभुजाकृती. त्याच्यानंतर तुम्ही चौरस बघायचा आहे. चौरसाला 4 बाजू असतात आहे की नाही, तो बघू आपण. त्याच्यानंतर आयत बघूया आणि त्रिकोण आहे. म्हणजे त्रिकोण, आयत, चौरस काय काय बघायच्या मध्ये. त्रिकोण शिकायचा आहे तुम्हाला, आयत शिकायचा आहे, चौरस शिकायचा आहे आणि अजून काय शिकायचं आहे, बहुभुजाकृती. बघा बरं अजून एकदा कलर बदलतो जरा मी म्हणजे तुम्हाला दिसल काय काय शिकायचं आहे तुम्हाला. बघा त्रिकोण शिकायचा आहे, आयत शिकायचा आहे, चौरस शिकवायचा आहे आणि बहुभुजाकृती. आणि या चौघांचं काय करायचं आहे हो तुम्हाला, या चौघांचे काढायचे आहे परिमिती आणि क्षेत्रफळ. बघा काय काय करायचं आहे. एकूण 4 मेंबर आहेत. एक आहे तुमचा त्रिकोण, एक आहे तुमचा आयत, एक आहे तुमचा चौरस आणि एक अशा प्रकारच्या आकृती त्या बहुभुजाकृती. आणि याचं काय काय काढायचं आहे परिमिती आणि क्षेत्रफळ. ते आपण आपल्या तासाला बघूया. त्याच्यानंतर तुमचा आवडीचा घटक आहे बघा, कोन व कोनाचे प्रकार आणि त्याचे उपयोजन. उपयोजन म्हणजे कुठं वापरायचा, उपयोजन म्हणजे वापर कुठं कुठं करायचा. कशाचा, कोनांचे प्रकार. कोनांचे प्रकार माहिती आहे का तुम्हाला, लघुकोन, काटकोन, विशाल कोन आहे का नाही. अशा प्रकारचे वेगवेगळे कोनांचे प्रकार आहेत. त्या कोनांच्या प्रकारावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. आणि शेवटचा अत्यंत सोपा आहे बरं का, सोपा, अत्यंत सोपा घटक आहे. पहा हा घटक अत्यंत सोपा आहे, हा घटक अत्यंत सोपा आहे. हसले की नाही तुम्ही, हसले की नाही, अत्यंत सोपा आहे. बघा स्तंभालेख, आलेख, रेषालेख याच्यावरनं काही प्रश्न विचारले जातात, काही माहिती दिलेली असते. काहीतरी रेषालेख काढलेला असतो, स्तंभालेख कसा असतो ते आपण बघूया प्रश्नांमध्ये. पण अत्यंत सोपा आहे. त्याच्यावरती काही छोटे छोटे क्वेश्चन दिलेले असतात आणि तुम्हाला काय करायचं आहे, त्या ग्राफला किंवा त्या चित्राकृतीला बघून काय करायचं आहे, चित्र आकृती असते, आलेख असतो आणि ते बघून तुम्हाला काय करायचं आहे, त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. ओके. त्याच्यानंतर बघा आता पुढचा आपला खंड 1 झाला, खंड 2 झाला. आता खंड किती आहे बघा, 3. खंड 3 मध्ये आहे, खंड 3 मध्ये काय आहे तर खंड 3 मध्ये आहे, खंड 3 मध्ये आहे भाषा. त्याच्यामध्ये व्याकरण आणि भाषा अभ्यास. आणि तुम्ही मराठी भाषा निवडणार आहात तर याचा खंड 3 सुरू होतो. प्रश्न क्रमांक 61 पासून ते शेवटचा प्रश्न असतो 80 क्रमांकाचा. कुठला असतो बघा, शेवटचा प्रश्न काय असतो, 80वा क्रमांक असतो. आणि 61 पासून ते 80 पर्यंतचे प्रश्न हे कशाचे असतात, खंड 3चे असतात. कशावर, कुठला विषय आहे हा, भाषा विषय. म्हणजे पहिला झाला मानसिक क्षमता चाचणी, दुसरा बघितला आपण अंकगणित आणि आपण तिसरा काय बघतोय, भाषा. मग भाषा विषयात काय झाले बघा बरं, भाषा विषयामध्ये एकूण 4 उतारे तुम्हाला दिलेले असतात. भाषा विषयामध्ये तुम्हाला एकूण किती उतारे दिलेले असतात, 4 उतारे दिलेले असतात. पॅराग्राफ असतो आणि या प्रत्येक उतार्यावर तुम्हाला 5 प्रश्न विचारलेले असतात. बघा उतारे किती झाले, उतारे झाले एकूण 4. 4च उतारे असतात आणि त्याच्यावरती प्रत्येकावर किती प्रश्न असतात, प्रत्येकावर किती प्रश्न असतात, 5 प्रश्न असतात. असे किती झाले बघा, एकाला 5 म्हणजे चौघाला किती झाले रे, 20 प्रश्न झाले. हाय का बघा बरं, या उतार्यावरील किती प्रश्नांचे, 20 प्रश्नांचे किती गुण असतात, 25 गुण असतात. आणि प्रत्येक बिनचूक उत्तरासाठी किती गुण आहेत बघा, 1.5
25 म्हणजे 1.25 गुण प्रत्येक प्रश्नाला राहील. मराठीचे भाषा विषयाचे सुद्धा 20च प्रश्न विचारले जातील आणि किती मार्काला असेल 25. आता जे मुलं इंग्रजी माध्यमामध्ये शिकतात त्यांना इंग्रजी विषय असतो, तुम्ही मराठी माध्यमात शिकताय मराठी विषय असतो. एखादा कोणतर गुजरातमध्ये शिकतोय त्याला गुजराती भाषा असते, एखादा विद्यार्थी त्याला उर्दू भाषा असते. म्हणजे प्रत्येकाचा भाषेचा पेपर कसा असणार आहे, वेगळा असणार. कारण तुमची भाषा कुठली आहे तुमची भाषा मराठी आहे का नाही. मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा, आपली भाषा कुठली, मातृभाषा मराठी. मग मराठीवर काय होणार, किती उतार येणार, 4 उतार येणार. आणि त्या प्रत्येक उतार्यावर किती प्रश्न असणार, 5. आणि या 5च प्रश्नात कुठं तर तुम्हाला काय विचारलं जाणार, व्याकरण. समजा 5 प्रश्न आहेत, किती प्रश्न आहेत, 5 प्रश्न आहेत. त्याच्यातल्या एका प्रश्नात व्याकरण येईल, पुढच्या एखाद्या प्रश्नात व्याकरण येणार पण नाही. म्हणजे ते कुठेही तुम्हाला एखादा छोटासा भाग व्याकरणाचा काय करतील, विचारतील. मग सर व्याकरणामध्ये काय काय येईल हो, बघा मग व्याकरणामध्ये काय काय येते, बघा मग व्याकरणामध्ये काय काय येते बघून घ्या. बघा व्याकरणामध्ये काय येते बघून घ्या. चला दिसतंय का बघा स्क्रीनवरती, व्याकरणावरती काय विचारलं जाईल बघून घ्या. व्याकरणावरती विचारलं जाईल तुम्हाला, इथून सुरू करू आपण, नाम व नामाचे प्रकार आहे का नाही, नाम व नामाचे प्रकार. त्याच्यानंतर नाम झाल्यावर काय शिकतो आपण, सर्वनाम. त्याच्यानंतर काय शिकतो आपण, विशेषण. आणि मग शेवटी काय शिकतो आपण, क्रियापद. म्हणजे आधी शिकायचं आपल्याला नाम व नामाचे प्रकार, 2 नंबरला शिकायचं आहे तुम्हाला सर्वनाम, 3 नंबरला शिकायचं आहे विशेषण आणि 4 नंबरला शिकायचं आहे क्रियापद. सर या अवघड असतंय का हो, नाही, हे अत्यंत कसं असतं, सोपं असतं. सोपे घटक असतात, काही टेन्शन घेऊ नका. काही टेन्शन घेऊ नका, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. हे सगळं आपण व्यवस्थित पद्धतीनं काय करूया, घेऊया. म्हणजे किती घटक झाले बघा, 1 2 3 4 झाले का. व्याकरणाचे किती घटक झाले, 4. अजून किती आहेत बघा, अजून किती घटक आहेत बघा. चला अजून किती घटक आहेत पाहून घ्या. त्याच्यामध्ये काळ विचारला जाईल, काळ विचारला जाईल, ही 5वा घटक आहे. मग जे 4 झाले की नाही, हे 5वा घटक आहे. काळ, वर्तमान काळ आहे का नाही, भूतकाळ. आणि त्याच्यानंतर काय असतो, भविष्यकाळ. त्याच्यानंतर काय विचारले जातील तुम्हाला, समानार्थी शब्द सुद्धा त्याच्यात विचारले जाऊ शकतात. हे झाला 6वा घटक. आणि विरोधार्थी शब्द विचारले जातात, हा झाला 7वा घटक. याच्यापेक्षा वेगळं काहीही विचारणार नाहीत. सर मग उतारे आहेत की, अरे बाळा हे जे 4 उतारे आहेत ना, या 4 उतार्यामध्येच हे 7 घटक आहेत. 4 उतार्यामध्ये हे किती घटक आहेत बाळा, 7 घटक आहेत. कुठलं 7 घटक आहेत बघा, नाम नामाचे प्रकार 1, सर्वनाम 2, विशेषण 3, क्रियापद 4. त्याच्यानंतर काळ व काळाचे प्रकार 5, समानार्थी शब्द 6 आणि विरुद्धार्थी शब्द 7. हे 7 घटक कशामध्ये एंगेज होणार, हे 7 घटक तुमचे कशामध्ये एंगेज होणार, म्हणजे कशामध्ये येणार, उतार्यात येणार. म्हणजे उतार 4च आहेत. या 4 उतार्यामध्ये हे 7 घटकाचे काय होऊ शकतात, मध्ये आधी एखादा दुसरा प्रश्न ते विचारू शकतात. आलं का लक्षात. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर काय बघूया आपण. त्याच्यानंतर काय आहे रे, थँक्यू सर, तुम्ही आम्हाला एवढं सगळं आम्हाला समजून सांगितलं, आमच्या लक्षात आलेलं आहे, म्हणून आम्ही काय करतो, थँक्यू म्हणतो. चला तुम्हाला पण थँक्यू की तुम्ही हे सगळं लेक्चर व्यवस्थित ऐकलेलं आहे. आता आपण काय करू बाळांनो, आता काय करू बघा, आता काय करूयात, आपण या स्क्रीनवरती आलो पहा. आपण या स्क्रीनवरती आलो. आता मी तुम्हाला काही प्रश्न सोडवून देतो. बघा मी मगाशी काय म्हणलं होतं, मानसिक क्षमता चाचणीमध्ये काय म्हणलं होतं आपण, मानसिक क्षमता चाचणीमध्ये एकूण प्रश्न 50 असतात. प्रश्न क्रमांक एकूण प्रश्न 1 ते 50, एकूण प्रश्न नाही, एकूण प्रश्न 1 ते 40च असतात, 1 ते 40 असतात. आणि भाग मात्र तुम्हाला किती येतं, 10 येतं. मग पहिल्या भागामध्ये काय विचारलंय बघा, पुढील प्रत्येक प्रश्नामध्ये 1 2 3 4 म्हणजे प्रत्येक भागामध्ये किती प्रश्न आहेत, 4. अशा 4 आकृत्या दिलेल्या आहेत. या 4 आकृत्यापैकी 3 आकृत्या कुठल्या तरी प्रकारे सारख्या आहेत. म्हणजे 1 2 3 4 या 4 आकृत्या आहेत. या 4 पैकी 3 आकृत्या सारख्या आहेत आणि 1 आकृती वेगळी आहे. 1 आकृती कशी आहे बघा, वेगळी आहे. आणि वेगळी असलेली आकृती निवडा आणि तुमचे उत्तर केवळ इंग्रजी अंकात म्हणजे 1 2 3 4 मध्ये नोंदवा. मग मला सांगा,
मी मगाशी लिहिलं होतं बघा, एकूण मानसिक क्षमतामध्ये 10 घटक आहेत. 10 घटकाच्या मी आज 5 घटकावरचे तुम्हाला एक एक प्रश्न कसा असतो हे दाखवतो. आता पहिला भाग आठवा तुम्ही, व्हिडिओ थोडा नंतर पुन्हा बघा पहिल्यापासून, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की पहिला भाग होता वेगळे आकृती शोधा. कुठली वेगळी आकृती शोधा. मग हे बघा, ह्या 4 आकृती आहेत आणि ह्याच्यामध्ये वेगळी आकृती तुम्हाला काय करायची आहे, शोधायची आहे. भाग 1 मध्ये असे किती भाग घेणार आहे आपण, 10 भाग. एक उगं नॉमिनल उदाहरण तुम्हाला घेतो की तुम्हाला कळावं म्हणून. आता सांगा बरं याच्यामध्ये, बघू बरं कुठली आकृती तुम्ही वेगळी सांगताय. 1 2 3 4 4 आकृत्यांमध्ये कुठल्या तरी प्रकारे म्हणजे काय ना काहीतरी त्याच्यामध्ये संबंध आहे, म्हणून त्या तिघी सारख्या आहेत त्या, आणि एक मात्र त्या तिघींपेक्षा वेगळं काम करते. तर आपल्या लक्षात येईल बघा, हे बघा ही आकृती वर्तुळाच्या आत आहे. बघा हे कुठं आहे, वर्तुळाच्या आत आहे. हे कुठं आहे बघा, वर्तुळाच्या आत आहे. हे कुठं आहे बघा, वर्तुळाच्या आत आहे. आणि हे काय रे, चौकोनाच्या आत आहे. म्हणजे ही वर्तुळाच्या आत ही आहे, सारखी आहे. ही वर्तुळाच्या आत ही आहे, आणि ही काय, वर्तुळाच्या आत आहे. म्हणजे ही 3 आकृत्या कशा आहेत बघा, सारख्या आहेत. आणि मग वेगळी आकृती कुठली असेल तरी वर्तुळाच्या आत आहे, वर्तुळाच्या आत आहे, वर्तुळाच्या आत आहे. हे मात्र चौकोन, हे म्हणजे वेगळं वागते ही. म्हणून आपला ऑप्शन क्रमांक 2 काय आहे, बरोबर आहे. म्हणून आपला ऑप्शन क्रमांक 2 काय आहे बघा, बरोबर आहे. म्हणजे या 3 आकृत्या सारख्या आहेत आणि आपला ऑप्शन क्रमांक 2 काय आहे बघा, बरोबर आहे. येते लक्षात तुमच्या या पद्धतीनं. आता प्रश्न दुसरा बघा, भाग 2 बघा. आता बघा भाग 2 मध्ये काय आहे बघा, एका बाजूस प्रश्नाकृती दिलेली आहे. बघा ही प्रश्नाची आकृती आहे, ही प्रश्नाची आकृती आहे. आणि 1 2 3 4 अशा 4 उत्तराच्या आकृत्या उजव्या बाजूस दिल्या आहेत. बघा उत्तर आकृती आहेत का इथं, 1 2 3 4. प्रश्न आकृतीप्रमाणे हुबेहूब असणारी उत्तर आकृती निवडा. तंतोतंत जुळणारी, मग मी सांगितलं होतं बघा. आता सेम ह्या आकृतीसारखी सेम आकृती तुम्हाला याच्यामध्ये काय करायचे, हुबेहूब असणारी आकृती काय करायची, निवडायची आहे. म्हणजे क्रम पुढं मागं होऊ शकतो. समजा सरांनी मग व्हिडिओ सांगताना भाग 2 मध्ये जे काय लिहिलंय, इथं भाग 2 मध्ये तर हुबेहूब आकृती आली आहे, समान आकृती शोधा आहे. म्हणजे प्रश्नाचा क्रम एखाद्या प्रश्नपत्रिकेत खालीवर होऊ शकतो, पण त्याच 10 भागाशिवाय वेगळा भाग विचारला जाणार नाही 100%. चला आता ह्या आकृतीला तंतोतंत जुळणारी आकृती कोण सांगल, सांगा बरं बघू. बघा आता बघा, या कोपऱ्यामध्ये आतमध्ये पोकळ गोल आहे, या कोपऱ्यात आतमध्ये पोकळ गोल आहे. इकडून या कोपऱ्यातून ही भरीव गोल आहे, या कोपऱ्यातून हा भरीव गोल आहे. मग आता आपण काय करूया बघा, या कोपऱ्यातून पोकळ गोल पाहिजे होता, या कोपऱ्यातून पोकळ गोल नाहीये, कट. बघा आता या कोपऱ्यातून पोकळ गोल आहे, या कोपऱ्यातून पोकळ गोल आहे, या कोपऱ्यातून काय आहे, गडद गोल आहे, या कोपऱ्यातून गडद गोल आहे. म्हणजे ही आपली आकृती कशी आहे बघा, हुबेहूब असणारी आकृती निवडायची आहे, वेगळी नाही निवडायची, सेम वाली. म्हणजे ही सेम आहे. आता इथं बघा, इथं काय आहे, कोपऱ्यातून भरीव आहे, तिथं कोपऱ्यातून पोकळ आहे, म्हणजे हे ऑप्शन कटला. आता बघा ह्या कोपऱ्यातून पोकळ आहे, ही ह्या कोपऱ्यातून कशी आहे बघा बरं, ह्या कोपऱ्यातून पोकळ आहे, पण इथं कशी आहे, ह्या कोपऱ्यातून भरीव आहे, म्हणजे हा ऑप्शन कटला. म्हणून आपला ऑप्शन क्रमांक 2 काय आहे, करेक्ट आहे. अशी तुम्हाला तंतु, मग असे काय केलं, वेगळी आकृती बघितली. भाग 2 मध्ये काय बघितलं, सेम टू सेम आकृती बघितली. नेक्स्ट काय बघा, एका डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती दिलेली आहे, ही प्रश्नाची आकृती आहे, तिचा एक भाग गायब झालेला आहे, तिचा एक भाग गायब झालाय. म्हणजे इथं बघा 1 2 3च भाग दिलेत, इथला जो भाग आहे ना, इथला भाग गायब झालाय म्हणजे निघून गेलाय काय. तर या आकृतीचे निरीक्षण करा. 1 2 3 4 हो का, इथं 4 आकृती आहेत, त्याचं निरीक्षण करा आणि उत्तराची आकृती अशी शोधून काढा की दिशा बदलायची नाही. म्हणजे उलट सुलट जोडायचं नाही. तुम्ही इथं कसं जोडलंय तसंच तुम्ही जोडायचं, त्याची दिशा बदलायची नाही. तर गायब झालेल्या भागात कुठली आकृती बरोबर बसेल आणि ती रचना पूर्ण होईल. म्हणजे ही रचना काय होईल, इथं जी गॅप पडलाय ना, इथला हा गॅप पूर्ण होईल अशा आकृती तुम्हाला काय करायच्या, या चौघीमधनं निवडायच्या. आता मला सांगा बरं, हे बघा हा कसं करायचं बघा. इथं बघा, इथं सेंटर पकडायचा. हे बघा इथं गोल लागलाय पोकळ, इथं गोल लागलाय, इथं गोल लागलाय. हा कसा आहे बघा, हा कर्व आहे का नाही. हा इथं हा असा कर्व आहे बघा, वर्णाकृती सर्कल आहे, वर्तुळ आहे, आणि हा असा कर्व आहे. तर मग मला सांगा, हा असा कर्व पाहिजे ना इकडं. तर बघा इथं आहे का कर्व, इथं आहे का,
उलट आहे बघा, नाही आहे, म्हणजे ही थोड्या वेळ असू शकते, ही नाही बसणार, ही बसणार नाही, ही बसणार नाही, कारण ह्याचा कर्व फिरलाय, दिशा बदलली आहे. आपल्याला दिशा बदलायची आहे का नाही बदलायची. त्याच्यानंतर बघा ह्याची पण दिशा बदलली आहे, बघा ह्याची पण दिशा बदलली आहे, म्हणजे ही इथला दिलाय तुम्हाला, बघा इथला दिलाय, आपली ह्याची दिशा बदलली आहे, नाहीये. आता राहिले कोण, ही दिशा दोघांची कशी आहे सेम आहे. पण ह्याच्या आतमध्ये बघा, इथं आतमध्ये असा दिलाय, असा भाग दिलाय, आणि ह्याच्या आतमध्ये बघा असा देऊन याला आतमध्ये हे गोल केले, म्हणजे कुठली आकृती बसते हो, ही ह्याचा शेप आहे का सेम असा आहे का बघा बरं, तिथं नाहीये, म्हणजे ही काटला, हा दिशा बदललाय, हा दिशा बदललाय, मग हा भाग बरोबर आहे. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक 3 काय झाला, करेक्ट आला. कसा करेक्ट आला, ह्याला घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये जोडायचा. बघा ह्याला जर आपण इथं घेतला तर हा जो भाग आहे की नाही, हा भाग जो आहे तो कुठं जॉईन झाला, हे बघा इथं जॉईन झाला जॉईन. त्याच्यानंतर काय झालं, हे बघा हा भाग इथं आला, आणि हा हुबा भाग हे बघा इथं आला का. आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं, ही आडवा, ही असा येईल इथं हा गोल लागल, आणि काय होईल, बारकी रेग इथं आहे बघा, बारकी रेग कुठून आहे, इथून आहे. किती रेग आहे त्या, 1, त्याच्यानंतर ही 2, आणि त्याच्यानंतर ही 3, आणि याच्यानुसार ही आकृती काय होईल तुमची पूर्ण होईल. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक 3 काय आहे हो, बरोबर आहे. आपला ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. त्याच्यानंतर घेऊ आपण चौथा भाग. चौथ्या भागावरचं हे गणित घेऊया. त्यामध्ये काय विचारले बघा बरं त्यांनी, त्याच्यामध्ये काय विचारले की डाव्या बाजूस 3 प्रश्नाकृत्या. आता मगाशी प्रत्येक प्रश्नाकृतीमध्ये एकच आकृती होती, आता इथं बघा, इथं प्रश्नाकृतीमध्ये, प्रश्नाच्या आकृतीमध्ये लक्ष द्या, प्रश्नाच्या आकृतीमध्ये 1, 2, 3 आकृत्या आहेत. ही पहिली आकृती आहे, ही दुसरी आकृती आहे, आणि ही तिसरी आकृती आहे. तर काय म्हणते, चौथ्या आकृतीची जागा कोरी सोडलेली आहे, इथं कोरी सोडली आहे. प्रश्न आकृत्या एका विशिष्ट क्रमसंगतीमध्ये आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये विशिष्ट असा काय आहे होत्या, ह्या तिघीमध्ये विशिष्ट अशा ही क्रमानं चाललंय, हिच्यानंतर ही कशी क्रम आलाय, ह्या 2 नंबर नंतर ही तिसरीचा क्रम कसा आलाय, म्हणजे क्रमानं चाललंय सगळं. तर या उत्तर आकृत्यामध्ये अशा आकृती शोधून काढा की जी क्रमसंगती पूर्ण करेल, म्हणजे यांच्याप्रमाणेच इथं कुठली आकृती येईल असं त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. ओके, आणि तुमच्या OMR शीटवरती ते वर्तुळ तुम्ही काय करायचं आहे, डार्क करायचं आहे काळ्या पेनाने. मग आता ह्याच्यातला संबंध आधी तुम्हाला शोधावा लागतो बरं का, संबंध शोधावा लागतो. म्हणजे आपण एक मागा भाग बघितला होता बघा, मालिका पूर्ण करा, तर तसं ती मालिका आपल्याला पूर्ण करायची आहे. 1, 2, 3 नंतर चौथी काय येईल. आता नीट बघा, हे बघा, हा जो आहे ही रेषा आणि ही भरीव गोल आहे, हे कसा होता आडवा, आडव्यानंतर हे बघा ह्यानं असा आला, खाली आला, हे बघा यानं असा खाली आला, ह्यानं वळला खाली, आहे का, म्हणून हा दुसऱ्यात काय झाला असा खाली आला. जेव्हा हा असा पुढे येतोय तेव्हा ही मात्र ह्याच्या पुढे जातोय, गेला का, म्हणजे हा इथं मार्ग बदलून, ही जागा बदलून पुढं सरला, हा पुढं सरला गेलं की हा पुढं सरला, आणि प्रत्येकामध्ये बघा इथं एक गॅप पडलाय, इथं एक गॅप पडलाय, इथं या आला इथं. आता पुन्हा काय झालं बघा, पुन्हा काय झालं, हे कसं फिरलं, पुन्हा हे बघा हे असं सरळ फिरलं, हे इकडं जायचं आहे, आणि हे बघा ह्याला इकडं पुढे यायचं आहे. म्हणजे काय होतंय बघा, काय होतंय, ते प्रत्येकजण एक जागेनं काय होतंय पुढं सरते, प्रत्येकजण एका जागेनं काय करायला लागलेला आहे, पुढं सरायला लागलेला आहे. आणि प्रत्येकामध्ये बघा जेव्हा पुढं सरतात तेव्हा बघा इथं आणि इथं गॅप आहे, हे दोघं आले की बघा इथं आणि इथं गॅप आहे, परत हे दोघं पुढं आले की बघा इथं आणि इथं गॅप आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, हे असं फिरत राहायचं आहे, आपल्याला हे असं फिरत राहायचं आहे, कळलं का, घड्याळाच्या काट्याच्या दिशेत. थोडक्यात कसं, घड्याळाच्या काट्याच्या दिशेत आपल्याला काय करायचं आहे, फिरत राहायचं आहे. तर मग आता तुम्ही पण ह्याच्यामध्ये फिरा, घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं. मग आता घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं कसं फिरायचं सर, घड्याळ कसं फिरतं, घड्याळ कसं फिरतं तसं फिरायचं. हे बघा, आता ह्याला काय करायचं, ह्याला पुढं आणायचं, हां, आणि ह्याला ह्याच्या पुढं न्यायचं, म्हणजे हा पुढं आला की कुठं आहे बघा, आडवा आहे, म्हणजे हुब्यात येईल बघा, आडव्यात आला म्हणजे कुठं आला, हुब्यात आला. हां, त्याच्यानंतर हा त्याच्या पुढं जाणार आहे, तोंड वर करणार आहे, तो काय करणार आहे, त्याचं तोंड वर करणार आहे, बरोबर आहे का, त्याचं तोंड तो वर करणार आहे. मग काय होईल, हा जो आहे तो इथं गेला, म्हणजे मी काय करणार तिथं थोडंसं इरेज करतो, म्हणजे वरचं तुम्हाला कळल बघा. आता ह्यानं काय केलं, ह्यानं मार्ग बदलला, हे आला असा खाली आला, घड्याळ हे फिरला, पुढे गेला, हा खाली आला,
आता हा जो आहे तो असा पुढं जाईल, म्हणजे ही कुठं जाईल, असा जाईल, असा जाईल, आणि हो का हे तर त्याचं हे तोंड हे तो वर येईल. आलं का? मग ही अशी आकृती कुठं आहे बघून घ्या बरं. अशी आकृती कुठं आहे बघून घ्या बरं. अशी आकृती कुठं आहे बघा. हो का? पर्याय क्रमांक 4 आपला करेक्ट आहे. पर्याय क्रमांक 4 आपला करेक्ट आहे. म्हणजे ही कसं फिरतंय, विशिष्ट क्रमसंगती. क्रमसंगती म्हणजे हा प्रश्न घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरते. काट्याच्या, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने काय होते, ते दिशेने फिरतंय, फिरत आहे. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरत आहे, म्हणून याला क्रमसंगती म्हणायचं. काय म्हणायचं, क्रमसंगती. आता बघू आपण त्याच्यानंतर त्याचे भरपूर असे नंतर क्वेश्चन्स आपण भरपूर असे सारे प्रश्न सोडवून घेऊ. भरपूर असे सारे प्रश्न सोडवून घेऊ आणि शेवटचा एक 5वा भाग बघू आता. आणि जास्तच मोठं लेक्चर होईल आपलं, त्याच्यामुळं आपण थांबणार आहे. पण हे पुन्हा पुन्हा बघून घ्या, पुन्हा पुन्हा नीट बघून घ्या, समजून घ्या. कारण कसं असतं, जेव्हा आपण एखाद्या परीक्षेला बसतो तेव्हा त्या परीक्षेतली सगळी इत्थंभूत माहिती जी आहे, सगळा आपल्याला भाग माहीत असला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून मग आपण अभ्यास करायला सुरू करायचं आहे. येते लक्षात? बघा, शेवटचा 5वा भाग आज आपण घेऊ. पुढच्या सेशनमध्ये आपण राहिलेले 5 भाग घेऊ. त्याच्यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अंकगणिताचे 12 घटक एकामागे एक बघू. त्याच्या पुढच्या सेशनमध्ये आपण उतारे बघू. म्हणजे असं आपण प्रत्येक नवोदयचं हे यूट्यूबला घेत राहणार आहे. आलं लक्षात? त्याच्यामुळं चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा, कोणी विसरू नका. आता लगेच सबस्क्राईब करून टाका, अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये 100% फायदा होईल, याच्यामध्ये काहीही शंका नाही. बघा, आता 3 प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत. 3 प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत बघा. प्रश्नाची आकृती क्रमांक 1, प्रश्नाची आकृती क्रमांक 2 आणि प्रश्नाची आकृती क्रमांक 3. आणि त्यांच्या जागी प्रश्नचिन्ह. या पहिल्या 2 मध्ये जो संबंध आहे, एक नाते आहे बघा. इथं मी फुली मारतो, ह्या दोघीमध्ये जे नातं आहे तेच या दोघीमध्ये नातं लावायचं आहे. म्हणजे हा कुठला आला, समसंबंध. तुम्ही जर मागं व्हिडिओ जर माझा पहिल्यापासून नीट बघितला असेल तर मी एका भागामध्ये काय लिहिले बघा, समसंबंध. एखादा भाग पुढं मागं असू शकतो बरं का, ते कसंही प्रश्नपत्रिका बनवत असतात. काय समसंबंध मात्र आहे, म्हणजे ह्या दोघीमध्ये जो संबंध आहे तोच तुम्हाला या दोघीमध्ये संबंध काय करायचा आहे, लावायचा आहे. आता बघा, हा संबंध कसा आहे तुम्हाला दाखवून देतो मी, तुम्ही नीट बघा. तुम्ही तर विचार कराच करा, काय प्रॉब्लेम नाही. आता बघा काय झालंय, हे बघा, ही आकृती कशी आहे, ही अशी आहे, उभी रेघ आहे आणि ह्याला हे असा दांड आहे का, एवढाच बघा. ही उभी आकृतीने ही असा इकडे दांड आहे. तर ह्यानंतर हिच्यात काय बदल झालाय, तर ही जी तोंड आहे ते इकडं आले बघा. ही जागा कुठं आहे, इथं आहे, म्हणजे इथं होती जागा, त्यानं जागा इकडे घेतली. म्हणजे हा कुठं आहे, हा उजव्या बाजूला आहे. कुठं आहे, उजवी बाजू आहे ह्याची. तो कुठं आलाय बघा, किंवा इथं लिहितो, ही कुठं आहे, त्याची उजवी बाजू आहे. मग तो कुठं आला, डाव्या बाजूला आला. हे बघा, इकडं आला, डाव्या बाजूला आला. आणि त्याचं तोंड हाय असंच राहिलं, इकडं डाव्या बाजूला आला. बरोबर आहे का? हा पहिल्या आकृतीत कुठं आहे, उजव्या बाजूला आहे, आणि दुसऱ्या आकृतीत कुठं आहे, डाव्या बाजूला आहे. आता बघा, ह्याचं तोंड कुठं आहे बघा बरं, ह्याचं तोंड इकडं आहे पश्चिमेला. बघा, इकडे ह्याचं तोंड कुठं आहे, पश्चिमेला. आणि ही डाव्या बाजूला येऊन ह्याचं तोंड कुठं गेलंय बघा, ह्याचं तोंड गेलंय पूर्वेला. आणि हो का, हे भाग आहे. म्हणजे काय केलं पहिल्या आकृतीमध्ये बघा, पहिल्या आकृतीमध्ये उजवी बाजू आहे ती डावीकडे घालायची आणि पश्चिमेकडचा भाग कुठं घालायचा, तोंड फिरवायचं. तोंड फिरवा, तुम्ही तोंड फिरवा आहे का नाही. पश्चिमेकडून काय करा, पूर्वेकडे तोंड करा. तसंच इथं करा. हे बघा, आता मी काय करतो बघा, हे बघा, ही बाजू काढली, ही कुठली झाली माझी, ही कुठली झाली, उजवी बाजू झाली. ही कुठली झाली, माझी उजवी बाजू झाली. आता सेम मला काय करावं लागेल, हे कुठं काढावं लागेल मला, हे कुठं काढावं लागेल, हे बघा, डावीकडे काढावं लागेल. हे मला डाव्या बाजूला काढावं लागेल. हे बघा, हे आहे असं डाव्या बाजूला. आता ही कुठं आहे बघा, ही कुठं आहे, पश्चिमेला आहे. पश्चिमेला पोकळ गोल आहे. कुठं आहे, पश्चिम दिशेला पोकळ गोल आहे. आता पश्चिमेचा पोकळ गोल कुठं काढायचा, पूर्वेला. हे बघा, इकडं काढतो, पूर्वेला पोकळ गोल आहे. ही पूर्व बाजू आहे, कळलं का, पूर्वेला पोकळ गोल आहे. आणि ही अँगल मधला कोणाला कोण आहे, त्याचे काही टेन्शन नाही. तर मग आता ही होती तुमची पहिली आकृती, ही आहे तुमची दुसरी आकृती, ही तुम्ही काढली तिसरी आकृती वरची, तर ही झाली चौथी आकृती. म्हणजे उजवी बाजू डावीकडे जाते आणि
पश्चिमेकडचं तोंड पूर्वेकडे होतंय, तर अशी आकृती इकडं आहे का बघा, कुठं आहे बघा, अशी ही चौथी आकृती ह्याच्यामध्ये कुठं आहे का बघा. तर मला वाटतंय की हे बघा, ही पहिली आहे पूर्वेकडे तोंड आहे, ही आपली आहे आकृती, हे बरोबर आहे, हे करेक्ट आहे बघा, हे करेक्ट आहे बघा, आहे का बघा, हे करेक्ट आकृती आहे. ही काय झाले बघा, ही कुठं राहिली, डावीला डावीकडेच राहिली, डावीला डावीकडेच राहिले, म्हणजे नाही आहे ही कुठे आहे बघा, हे बघा, ही डावीला डावीकडेच राहिले, डावीला डावीकडे राहिली, ती उजवीकडे जायला पाहिजे होती, नाही गेली. आता हे काय झाले बघा, ही काय झाले, उजवीची डावीकडे आली आहे, पण पूर्वेकडे जाणारे भाग इकडं आलेले आहे. ही ॲक्च्युली कुठं पाहिजे होतं, तुमचं पूर्वेला पाहिजे होतं, पण ते नाही आहे, म्हणजे हे कट आहे, म्हणून पहिला ऑप्शन आपला काय आहे, बरोबर आहे. येते लक्षात. तर ही अशा पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे, वेगवेगळ्या भागांवरच्या परीक्षेचा अभ्यास करायचा आहे. येते लक्षात तुमच्या या पद्धतीनं. ओके. त्याच्यानंतर बघा आता हे सगळं जे आपण भाग बघितले ते तुम्ही काय करायचे आहेत, ओळीनं व्यवस्थित पद्धतीनं पुन्हा पुन्हा नीट समजून घ्या. एखाद्या परीक्षेचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर सगळं काही आपल्याला त्या परीक्षेच्या संदर्भातलं माहीत असलं पाहिजे. बघा मी आता हे बघा वेगळे पद शोधा, बघा ह्याच्यावरचं गणित घेतलंय. एक मिनटं हे बघा मी आता तुम्हाला दाखवतो. आता मी तुम्हाला दाखवतोय बघा, वेगळे पद शोधा ह्याच्यावरचं गणित मी घेतलंय, आहे का नाही. मालिका पूर्ण करा, हे बघा ह्याच्यावरचं गणित घेतलंय. समसंबंध शोधा, हे बघा ह्याच्यावरचं गणित घेतलंय. जुळणारी आकृती शोधा, आकृती पूर्ण करा, अशावर जे आपण गणित घेतलेले आहेत. येते लक्षात तुमच्या. त्याच्यानंतर हे सगळं नीट व्यवस्थित बघून घ्या. आणि ज्या विद्यार्थ्यांना अधिकचा सराव करायचा आहे यूट्यूबवरती, तर मी तुम्हाला सगळ्यांना लेक्चर घेणारच आहे. फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्ही ते बघायचे आहेत. परंतु ज्या विद्यार्थ्यांना अधिकचा सराव करायचा आहे त्यांनी दृष्टी ऑनलाईन क्लासेस म्हणून आपले क्लासेस आहेत, ऑनलाईन आहेत, मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन आहे. तर हे मोबाईलमधलं दृष्टी अकॅडमीचं ॲप्लिकेशन तुम्ही काय करायचं आहे, डाउनलोड करायचं आहे. त्याची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तर त्या डिस्क्रिप्शन बॉक्समधनं ती लिंक तुम्ही घ्या आणि ओपन करून प्ले स्टोअरवरून हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. हे लाईव्ह आणि रेकॉर्डेड फॉर्ममध्ये तुम्हाला लेक्चर्स मिळतील. लाईव्ह आणि रेकॉर्डेडचा अर्थ काय बघा, अगोदर मी तुम्हाला लाईव्ह घेणार, म्हणजे ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला मी लाईव्ह घेणार. तुम्ही माझ्यासोबत चर्चा करत करत सगळी गणित आपण सोडवणार आहोत. तुम्ही मला प्रश्न विचारणार आहे, मी तुम्ही घरी बसून हे सगळे लेक्चर करायचे. आपला सुसंवाद ॲप्लिकेशनमध्ये चालू राहणार आणि लगे लेक्चर झाल्यानंतर ते तुम्हाला पुन्हा बघण्यासाठी रेकॉर्डेड स्वरूपामध्ये मोबाईलमध्ये मिळणार. पण ते कशामध्ये मिळतं बाळांनो, ॲपमध्ये मिळतं. ॲपमध्ये दृष्टी अकॅडमी नावाचं आपलं ॲप्लिकेशन आहे. आता ही जी आपली बॅच आहे ती स्पेशल बॅच आहे नवोदयची. ह्याच्यामध्ये दुसरं काही घेणार नाही आपण. मानसिक क्षमता चाचणी, अंकगणित आणि भाषा एवढंच घेणार आपण. दुसऱ्या स्कॉलरशिपचं ह्याच्यात काही मिक्स करणार नाही. त्याच्यामुळे स्पेशल बॅच आहे. मराठी सेमी इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी याला जॉईन होऊ शकतात आणि याच्यामध्ये आपण भरपूर अशा टेस्टचा पण मी सराव करणार आहे. तर ही बॅच आपली 2999 रुपयाला आहे. ही बॅच आपली 2999 रुपयाला आहे आणि 1 जून 2025 पासून आपली बॅच चालू होणार आहे. 1 जून 2025 पासून आपली बॅच चालू होणार आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही या ठिकाणी ही बॅच काय करा, घ्या आणि लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर घ्या आणि तुमचा नवोदयचा प्रवास जो आहे तो नवोदय परीक्षेचा सिलेक्शनचा प्रवास या ठिकाणी दृष्टी अकॅडमीसोबत, दृष्टी ऑनलाईन क्लासेससोबत सुरू करा. ओके. मी प्राध्यापक लोणकर सर तुम्हाला मानसिक क्षमता चाचणी, अंकगणित आणि भाषा हे सगळे विषय मी स्वतः शिकवणार आहे. येथे लक्षात, जवळजवळ 15 वर्ष झालं मी या ठिकाणी शिक्षक म्हणून काम करत आहे. त्याच्यामुळे तुम्ही नो डाऊट तुम्हाला 100% चांगला रिझल्ट येईल. फक्त गरज आहे तुम्हाला अभ्यास करण्याची आणि लवकरात लवकर ही बॅच काय करा, तुम्ही जॉईन करा. ओके. आणि ज्या मुलांना, गोरगरीब विद्यार्थ्यांना ही बॅच पैसे भरून जॉईन करता येत नाही तर अशा विद्यार्थ्यांनी हा आपला यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. त्याला कुठलेही पैसे पडणार नाहीत आणि यूट्यूबवरती मी तुम्हाला लाईव्ह लेक्चर पण घेणार आहे आणि व्हिडिओ देणार आहे. ते तुम्ही वेळोवेळी बघा. त्याच्यातूनही तुमचा चांगला सराव होऊ शकेल. पण अधिकचा सराव करायचा असेल तर तुम्हाला ही बॅच काय करावं लागेल, ॲप्लिकेशन डाउनलोड करून तिथं जॉईन व्हावं लागेल. तुमच्या पालकांशी चर्चा करा. काय अडचण आली, काहीही अडचण आली तर मला या 9356 86 51 75
9356 86 51 75 या नंबरवरती कॉल करा. ओके, सगळ्यांना धन्यवाद.